तुझं माझं जमानाने तुझ्याशिवाय कर्मना, असंच आहे आमच्या बहिणीने. सो मॉर्निंगला ऍज युजल आम्ही गेलो होतो वर्कआउट करायला. आम्हा दोघीला एकमेकींसोबत भांडायला दम नसतो आणि एकमेकींसोबत बसून बोलायला, इकड तिकडच्या सगळ्या गोष्टी शेअर करायला सुद्धा दम नसतो. किचन मध्ये खाण्यावरून भांडण झालं असेल तर बेडरूम मध्ये येऊन गुलुगुलू बोलत बसतो. बेडरूम मध्ये भांडण झालं असेल तर हॉल मध्ये जाऊन बोलत बसतो. हे असं आहे. त्यामुळे आमच्या दोघींच्या भांडणात कोण पडायला येत नाही, कारण सगळ्यांना माहिती या आत भांडणार आणि बाहेर येऊन बोलणार, बाहेर भांडणाऱ्यांनी आत जाऊन बोलणार. माझी दीदी माझी फक्त बहीणच नाही तर बेस्ट फ्रेंड सुद्धा आहे, त्याचबरोबर माझी क्राईम पार्टनर सुद्धा आहे, माझ्यावरती खूप प्रेम सुद्धा करते, त्याचबरोबर माझे दुश्मन सुद्धा समजू शकता, कारण आम्ही भांडतोच एवढं. लहानपणी स्कूलमध्ये एखादा प्रोजेक्ट, एखादी ड्रॉइंग किंवा एखादी क्रिएटिव्ह गोष्ट करायला सांगितली ना, मी आणून हिच्याजवळ रडायची की प्लीज मला करून दे, आणि ती करूनही द्यायची. आम्ही मोठ्या झालो पण माझ्या सवयी काय बदलल्या नाहीत. आजही मला एखाद्या गोष्टीचा लोड आला ना, मी बोलते दीदी प्लीज करून दे. ती थोडा वेळ भांडते, चिडते, ओरडते, पण मला जे हवंय ते करून सुद्धा देते. त्याचबरोबर चुकून जरी कोणी माझ्या वाकड्यात गेलं ना, आधी माझी दीदी पुढे उभा राहते, काय करणार आहेस, काय माझ्या बहिणीचं बिघाडतंय, बिघडवून दाखव. त्यामुळे मी स्कूलमध्ये पण ना फुल ऍटिट्यूड मध्ये असायची. जसं एखाद्या बहिणीच्या पाठीमागे भाऊ उभा असतो ना, काय करणार आहेस कर, माझा भाऊ येईल, तसंच मी पण काय करायचंय ते करा, माझी बहीण येईल लगेच. तिच्यासोबतच माझ्या बाकीच्या 2 बहिणी आहेत ना, त्या सुद्धा खूप सपोर्टिव्ह आणि लव्हिंग, पण हिच्यासोबत मी जास्त टाइम राहिली ना, त्यामुळे हिचा आणि माझा बॉन्डच वेगळा.